प्रोडक्शनला अजून कुठले कुठले सिनेमे कोणा लोकांबरोबर काम केलं नक्की नंतर? मी खरं तर प्रोडक्शनला जास्त फिल्म नाही केल्या. एक तर ती हॉलिवूडवाली केली आणि दुसऱ्या साऊथच्या 2 फिल्म केल्या मी. एक तर शिवाजीचा बॉस, आणखी एक फिल्म होती अल्लू अर्जुनची. कारण हीच टीम साऊथची लोक आली होती, त्यांनी मला बोलवलं होतं असं असं की डेक्कन कॉलेजला शूट होतं अल्लू अर्जुनचं. बरोबर. त्या फिल्मला मी प्रोडक्शनला होतं म्हणजे माणूस टॅलेंटेड असेल, त्याचे वेगवेगळे अंग असतील कामाचे, तो माणूस होतो. पण काय होतं, शेवटी मनात एक असतं की आपल्याला कॉस्ट्युम डिझायनर, वेशभूषाकार व्हायचंय. त्या काळात तुम्ही आता त्या काळात कोणाकोणाकडे सहाय्यक म्हणून काम केलंय का? म्हणजे की बाबा नाही यांनी मला खूप शिकवलं किंवा यांचं मार्गदर्शन झालं, असे कोण लोक आहेत? कुठले कुठले प्रोजेक्ट झाले तसे सगळे? तसं खूप लोकांचे आहेत. मी खरं तर कल्याणताईकडे खूप काम केलंय. कल्याणताई गुगळ्यांकडे आहे, मी पण त्यांच्यासोबत काम केलेलं आहे. हा, मी त्यांच्यासोबत खूप सारं काम केलं. तेव्हा मला असं वाटायचं की यार मी यांच्यासोबत सारखं काम करू शकतो. म्हणजे मी सांगतो मला खूप आवडायचं. सर्कस नावाची आम्ही फिल्म केली. रणजित गुगळे त्याला एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर होते, दिनेश मापारी प्रोडक्शनला, आणि कल्याणताई त्याला कॉस्ट्युम डिझायनर होत्या. खूप सुंदर काम झालं होतं त्या काळात. असे तिथं मग अनुतमाची ओळख झाली. बरं. हा, मग मी अनुतमासोबत भरपूर गोष्टींचं काम शिकलो, केलं त्यांच्यासोबत काम. अच्छा. त्याच्यानंतर मग मी आपलं राहुल ओदक जे म्हणले तुम्ही, हो, राहुल ओदक दादाची माझी ऑलरेडी संजय ठोबे सरांसोबत काम करताना ओळख झाली. त्यांनी मला खरं तर बोलवलं फॅन्ट्रीला. बरं. फॅन्ट्रीला त्यांनी मला बोलवलं. फॅन्ट्रीला बोलवल्यानंतर मग मी तिथं ड्रेसमॅन म्हणूनच गेलो होतो. मग तिथं माझी ओळख झाली प्रियंका दुबे, गार्गीताईंशी, गार्गीताई कुलकर्णी, मग अण्णाची ओळख झाली. मग मी हळूहळू आटपाट प्रोडक्शनला जॉईन झालो. अरे वा. म्हणजे नागराज मंजुळेंच्या प्रोडक्शनला. पण आता असं आहे की आटपाट प्रोडक्शनचं काम म्हणलं की नामदेव वाघमारे. हो, मी असतोच. कारण त्यांचं खूप सहकार्य होतं, त्यांनी मला खूप समजून घेतलं. त्यानंतर त्यांच्या सोबत मी काम शिकत गेलो. त्यांचं खूप सहकार्य झालं मला. बरोबर. आणि मग ते जसं सांगत गेले मी तसं करत गेलो. नागराज मंजुळेंसोबत कुठले सिनेमे केलेत की आता कुठले चालू आहेत? खरं तर मी नागराज अण्णांसोबत मी केला, फॅन्ट्री केला, सैराट केली, झुंड केला. अरे वा. बरं. घरबंदूक बिर्याणी केली. त्याच्यानंतर आता त्यांची एक मूवी येते खाशाबा. हो. खाशाबाचं मी काम केलं. एवढा छान फिल्म आहे खाशाबा. अच्छा. एक तर हिस्ट्रिकल, एक चांगल्या व्यक्तीविषयी आहे. बरोबर. खाशाबा जाधव. आणि मला वाटतं मटका किंग पण केली ती मधल्या काळात. मटका किंग पण केली मी. मटका किंग ही वेब सिरीज आहे. अच्छा. हिंदी वेब सिरीज आहे ती. बरोबर. मराठीपेक्षा. आणि ती पण मुंबईमध्ये केली. हिस्ट्रिकल विषय येतो, पण खूप छान विषय येतो. बरं, आता काय होतं बऱ्याच वेळा, आता कॉस्ट्युम म्हणलं की चित्रपटाची कथा, त्या कथेनुसार आपण जसं आता मी आर्ट डिरेक्शन मध्ये सेट डिझायनिंग करतो, मेकअप ही करतो, कॉस्ट्युम तसं काम करता. म्हणजे कॉस्ट्युम डिझायनिंग करताना नक्की कुठली काळजी घेतली ते कसा पद्धतीने तुम्ही अभ्यास करता त्याच्याबद्दल? खरं तर कॉस्ट्युम करताना मेन म्हणलं तर स्टोरीज असते. एकदा स्टोरी वाचून मग काय होतं, स्टोरी वाचून एक लुक डिझाईन तयार केला जातो. बरोबर आहे. की कशी आहे, बायोपिक जर असेल तर बऱ्यापैकी त्यांचं काही प्रूफ मिळतो का त्या स्टोरीमध्ये, जशी स्टोरी आहे तसं काही प्रूफ मिळतो का, पहिले हे बघणं असतं. बरोबर आहे. त्याच्यानंतर मग त्याचे लुक डिझाईन करून डिरेक्टर कॅमेरामॅन त्यांना आम्ही दाखवतो फाईल, एक सॅम्पल किंवा लुक टेस्टिंग थोडक्यात लुक दाखवून मग आम्ही तो लुक पास करतो आणि त्याप्रमाणे एका 2 लुक बनवून मी दाखवतो. बरोबर. म्हणजे आज लुक टेस्ट म्हणतात की नाही, ते तसं मग ते लुक टेस्ट करून आम्ही मग ते पुढे काम सुरू करतो.